नमस्कार मंडळी, आज आपण बनवणार आहोत स्वादिष्ट आणि पौष्टिक वालाच्या शेंगाची भाजी। ही भाजी पारंपरिक महाराष्ट्रीयन स्टाईलमध्ये बनवलेली आहे। मसालेदार पण तितकीच हलकी आणि आरोग्यदायी। घरच्या घरी सोप्या पद्धतीने ही भाजी करून बघा। एकदा केली की सगळ्यांना आवडेलच। मित्रांनो, ही भाजी करण्यासाठी लागणारे साहित्य: एक बारीक चिरलेला कांदा, टमाटर, शेंगा, तिखट, हळद, त्यानंतर कस्तुरी मेथी। चला तर सुरू करूया। गॅसवर पॅन ठेवून गॅस सुरू करून घ्यावा। पॅन थोडा गरम झालं की त्याच्यावर मध्ये 3 चमचे तेल टाका। तेल थोडं गरम झालं की त्यामध्ये 1 चमचा जिरे। जिऱ्यांचा छान खमंग असा वास यायला लागला की लगेच कांदा सोडायचा। इथे एक उभा चिरलेला बारीक चिरलेला कांदा घातलेला आहे। त्यानंतर तिखट, हळद, 1 चमचा धनेपूड, स्वादानुसार नमक, हे सगळे टाकल्यानंतर त्याला व्यवस्थित मिक्स करून घ्या। मित्रांनो, कांदा जसा सॉफ्ट होऊ लागला किंवा ब्राऊन दिसू लागला तसं समजायचं फोडणी अशी खमंग झाली आहे। मस्त छान सुगंध सुटला आणि त्या सुगंधासाठीच आणि टेस्टसाठी मी इथे घरी बनवलेला 1 चमचा मसाला टाकलेला आहे। एक बारीक चिरलेला टोमॅटो, हे सगळं एकत्र मिक्स करून घ्या। एक 5 मिनिट या फोडणीला चांगलं शिजू द्या, जेणेकरून भाजी ही आपली मसालेदार आणि खमंग बनेल। वरून एक झाकण ठेवून घ्या आणि 5 मिनिट वाट बघा। वरती तेल तरंगायला लागलं की समजा आपली भाजीची फोडणी व्यवस्थित झाली आहे। असे टमाटर सॉफ्ट झाले की आपली भाजी त्याच्यामध्ये टाकून घ्यायची। मी पहिलेच वालाच्या शेंगा व्यवस्थित धुवून घेतलेल्या आहेत। आता इथे आपण वालाच्या शेंगा टाकूया। वालाच्या शेंगा टाकल्यात की त्यांना व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं, म्हणजे मसाला हा शेंगाला व्यवस्थित पूर्णपणे लागेल। पूर्ण एकत्र करून घ्यायचं आणि थोडा एक 5 मिनिट शेंगा सॉफ्ट होईपर्यंत झाकण ठेवून वाट बघायची। 5 मिनिट झाले की शेंगा हे थोड्या नरम पडतात। थोड्या मऊ झाल्या की त्यामध्ये जर तुम्हाला रस्सेदार बनवायचे असेल तर पाणी टाकायचं। मला इथे रस्सेवाली शेंगा पाहिजे होत्या म्हणून मी त्यामध्ये 1 ग्लास पाणी टाकलेलं आहे। तुम्हालाही जर रस्सेवाली पाहिजे असेल तर तुम्ही 1 ग्लास पाणी टाकू शकता आणि त्याला झाकण ठेवून एक 15 ते 20 मिनिट शिजू द्या। जेवढीच अप्रतिम फोडणी झालेली होती तेवढीच अप्रतिम भाजीला सुगंधही आलेला आहे। मित्रांनो, अशीच नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब नक्की करा। तयार आहे गरमागरम वालाच्या शेंगाची मसालेदार भाजी, जी भाकरी, पोळी किंवा भातासोबत अप्रतिम लागते। तुम्हाला जर रेसिपी आवडली असेल तर लाईक, शेअर करायला विसरू नका। पुन्हा भेटूया।